हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे हा जो ड्रेस आहे याची आपण फिटिंग करणार आहोत. तर आपल्याला रेडीमेड टॉपची फिटिंग कशी करायची हे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. फिटिंग प्लस आपल्याला याचं शोल्डर पण मोठं आहे, तर शोल्डर पण आपल्याला छोटं कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण हा जो ड्रेस आहे तो मी उलटा करून घेतलेला आहे, की जेणेकरून काय होतं की आपल्याला जी फिटिंग वगैरे करायची आहे ती आतमधल्या साईडनं करायची असते, ती आपण पहिले उलटे करून घेणार आहोत. आणि शोल्डर कमी करायचं असल्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे जी स्लीव्ज आहे स्लीव्ज आपण इथे उसवून घेणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात पहिले इथे काय करायचं आहे की दोन्ही पण साईडच्या आपल्याला स्लीव्ज काढून घ्यायच्या आहे. ज्यावेळेस तुम्हाला ड्रेसचं शोल्डर कमी करायचं असतं त्यावेळेस स्लीव्ज कंपल्सरी आहे की आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर आपण इथे याच्या स्लीव्ज ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत. जी स्लीव्ज लावलेल्या आहेत त्या आपण इथे काढून घेणार आहोत. तर मी इथे माप टाकून पहिले बघते की माझ्या स्लीव्ज टाकल्याच्या नंतर पहिले बसणार आहेत का. तर आपले स्लीव्ज इथे बसू शकता, म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा कपडा आहे बाबा, भरपूर मार्जिन उरणार आहे. त्याच्यामुळे आपण एक अंदाज घेणार आहोत की ते आपल्याला बसणार आहे की नाही. स्लीव्ज काय होतं की आर्म होल तेव्हा वाढला जातो. आपण जेव्हा स्लीव्ज कटिंग करतो ना, शोल्डर कमी करताना आर्म होल वाढला जातो. आता आपल्याला सगळ्यात पहिले इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला शोल्डर पाहिजे असतं त्याच्यावर आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. तर मी इथे दोन्ही साईडनं सध्या मार्किंग करून ठेवते. आपल्याला परत मार्किंग घ्यायचं आहे फक्त हे कन्फर्म करण्यासाठी की आपल्याकडे एक्स्ट्रा कपडा आहे की नाही, याच्यासाठी आपण हे मेजरमेंट घेऊन बघतोय. तर आपल्याकडे एक्स्ट्रा कपडा भरपूर राहणार आहेत, म्हणजे मार्जिन आपल्याकडे भरपूर राहणार आहे. तर आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जे आहे ते स्लीव्ज काढून घेणार आहोत. तर इथे आपलं एकदम स्लीव्जचं जे आहे ते आपण इथे आपल्याला 1 इंच शोल्डर कमी करायचं आहे, त्याची आपण इथे मार्किंग करून ही जी स्लीव्ज आहे त्याची जी शिलाई आहे आपण ती इथे उसवून घेणार आहोत शोल्डरची. जर तुमच्याकडे खूपच एक्स्ट्रा असेल तर तुम्ही कटही करू शकता, पण मग नंतरही काढावंच लागतं. त्यासाठी आपण काय करणार आहोत, याला उसवून घेणार आहोत की जी शिलाई आहे. तर मी इथे दोन्ही पण साईडच्या ज्या आहेत त्या उसवून घेणार आहेत. तर या पद्धतीने आपल्याला शिलाई इथे उसवून घ्यायची आहे. एकदम इझी उसवल्या जातात. 5 नंबरच्या स्टिच असतात त्या एकदम इझिली उसवल्याही जातात. तर मी इथे पूर्ण स्लीव्ज ओपन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडची पण पूर्ण काढून घ्यायची आहे. तर ती पण आपण पूर्ण काढून ती जी स्लीव्ज आहे ती स्लीव्ज पण आपण पूर्ण ओपन करून घेणार आहोत. तर आपल्याला ह्या पद्धतीने इथे दोन्ही पण स्लीव्ज ज्या आहेत त्या ओपन करून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून काय होतं आपल्याला की लावायला इझी जाता आणि फिटिंग पण अगदी व्यवस्थित बसते. तर आपण इथे उसवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथे हा जो कपडा आहे म्हणजे टॉप आहे तो सरळ ठेवणार आहेत आणि दोन्ही साईडनं शोल्डरचं माप घेऊन आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. शोल्डर जे आहे ते कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे कट करायचं आहे आपल्याला. तर मी इथे शोल्डरचं माप घेणार आहे. तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण शोल्डर इथे घेणार आहोत. जर 14 पाहिजे असेल तर आपण एकदम 7 इंच जे आहे ते मिडलला ठेवून दोन्ही साईडनी 14 येईल, म्हणजे दोन्ही साईडनी 7-7 इंच म्हणजे 14 इंच येईल असं. तर सगळ्यात पहिले मी इथे पूर्ण मोजून घेतलेलं आहे. तर पूर्ण माझं शोल्डर आहे 18 इंच, तर मला पाहिजे आहे 16 इंच. तर मी दोन्ही पण साईडनी 1-1 इंच कमी करणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी जे आहे इथे दोन्ही पण साईडने 1-1 इंच कमी करून घेतलं आणि ह्या शेपमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर जर 18 होतं, दोन्ही साईडनं कमी कमी केलं म्हणजे झालं आहे 16 इंच. ते रेडी होणार 15 इंच, म्हणजे आपल्याला अर्धा इंच आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहेत. तर रेडी पाहिजे होतं मला 15 इंच, म्हणून मी 1-1 इंच कमी करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनं ह्या शेपमध्ये कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे शोल्डर कट करून घेतलेले आहे. आता हे शोल्डर कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याला स्लीव्ज जॉईन करून घ्यायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपण आता हे जे स्लीव्ज आहेत त्याचा पण आपल्याला व्यवस्थित शेप आहे का बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे आपल्याला स्लीव्जचा मिडल काढून घ्यायचा आहे. स्लीव्ज एवढ्याच लावायचे आहे, म्हणजे मी जेवढ्या काढलेल्या होत्या तेवढ्या स्लीव्ज मला लावून घ्यायच्या आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, शोल्डरचा मिडल आणि स्लीव्जचा मिडल बघून घेणार आहोत आणि जॉईन करणार आहोत. तर आपल्याला असं सरळ स्टिच करताना आपल्याला हा जो टॉप आहे सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज मिडलपासून हाफ मिडल इकडे जॉईन करायचे आहे आणि इकडे ह्या साईडनं परत अर्धा जॉईन करून घ्यायचे आहे, जसे आपण रेग्युलर ब्लाऊजच्या वगैरे जॉईन करतो त्या पद्धतीने. तर आपल्याला इथे शोल्डरपासून मिडलला जे आहे ते दोन्ही साईडनं आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे. तर एकदम इझी पद्धत आहे. तुम्ही इथे बघू शकता मी दोन्ही साईडने इथे लावून घेतलेले आहे
आणि ह्या साईडनी पण मी इथे स्लीव्ज अशा लावलेल्या आहेत. आता ही झालेली आहे फिटिंग करायची बाकी आहे आपली. तर आता फिटिंगसाठी मी परत इथे जे टॉप आहे तो उलटा करून घेतलेला आहे, कारण फिटिंग आपल्याला आतमधल्या साईडनी टाकायची होती. तर आपण इथे परत टॉप जो आहे तो उलटा करून घेणार आहोत आणि तो झाल्याच्या नंतर आपल्याला इथे टाकायचे आहे मार्किंग. तर आपण आता परत मी जी पहिली मार्किंग केलेली होती त्याला आपण आता इथे डार्क करून घेणार आहोत. म्हणजे पहिलं आपलं मेजरमेंट जे होतं की मी जसं सांगितलं होतं आपल्याला की चेस्टचा 4th घ्यायचा असतो आपल्याला, टॉपचं मिडल काढायचा आणि मिडलपासून चेस्टचा 4th घ्यायचा, दोन्ही पण बाजूने चेस्टचा 4th घ्यायचा असतो. जी तुमची मार्किंग आहे ती जर 4th घ्यायचा आहे. आणि स्लीव्जला पण तुमचं जे आहे 5 इंच असेल तर तिथून आपल्याला गोल ह्या शेपमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे मी म्हणजे तुम्हाला मार्किंग याच्यामुळे परत दाखवलं नाही मिडल की प्रत्येकाचं माप वेगळं वेगळं असं, तुम्हाला फक्त चेस्टचा 4th कसा टाकायचा हे सांगितलेलं. पहिले मी जशी मार्किंग करून घेतली तशी नीच्या साईडला मी दोन्ही बाजूने 2-2 स्टिच दिलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता ह्या साईडने पण मी इथे 2 स्टिच दिलेले आहे, ह्या बाजूने पण आणि इकडच्या बाजूने पण दोन्ही पण स्टिच देऊन घेतलेले आहेत. तर आपण ह्या पद्धतीने इथे टॉप सरळ करून घेणार आहोत. आणि ही झालेली आहे आपली फिटिंग रेडी. तुम्ही इथे बघू शकता आपलं शोल्डर पण कमी झालेलं आहे आणि फिटिंग पण एकदम छान पद्धतीने झालेली आहे. फक्त फिटिंग तुम्ही तुमच्या हिशोबाने फक्त टाकायचं हे असतं की चेस्टचा 4th आणि वेस्टला पण वेस्टचा 4th टाकायचा असतो, हिपला हिपचा 4th टाकायचा असतो. फक्त मी तुम्हाला याच्यात दाखवलेलं की शोल्डर कसं कमी करायचं. खूप वेळा फिटिंग तर नॉर्मल सगळ्यांना जमते, फक्त शोल्डर कमी करणं हे सगळ्यांना हार्ड वाटतं. तर मी ही त्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला शोल्डर कसं फिटिंग करायचे आहे अगदी व्यवस्थित. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे असेच काही व्हिडिओ असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.